नमस्कार मित्रांनो, मी आकाश टायर पंक्चरवाला. हे पाहू शकता, हे सकाळ सकाळी गाडी आलेली होती. हे सेकंड टायर धडीचं खोलून दुकान वगैरे खोलून पुरा साफसफाई करून करून घेऊन ह्या गाडीकडे मशीन वगैरे घेऊन जाऊन मशीन घेऊन झाडू वगैरे मारून घेतलं. झाडू वगैरे घेऊन पुरा झाडू वगैरे घेऊन पुरा झाडून मारून घेत आहे. चला हे एक टायर आलेलं होतं 1020चं, ते काय साईडनं फाटलेलं होतं, पाहू शकता. ते चला टायर हे वस्तात टायर खोलत होते स्टेपनीचा. हे कार आलेले होते, त्याला पाणी वगैरे मारून घेतल्या. पाणी वगैरे आमची AK-47 कडाला ठेवून चला एक बिल्ला लावून व्हिडिओ शूट करून घेतल्या. चला ते मशीन वगैरे घेऊन एक साईडला दुकानाकडे निघून दुकानात ठेवून हे टेलिव्हर वगैरे घेऊन ह्या गाडीचे टायर खोलले. वस्तात जाग चढवित होते. आमची बडी माळ घेऊन पुरा टायर खोलून रिंग वगैरे बोट पाडून रिंग काढत आहे. रिंग काढत आहे. पट्टी राड घेऊन एक साईड मोठी राड घेऊन पुरा रिंग खोलून टायरला खाली टाकून मोठी राड घेऊन गोट साईडचं पाडत आहे. थोडं करत एक साईड दोन साईड मारून एक साईडनं मारून दुसऱ्या साईडनं मारून घेऊन चला काय लई सतवत होता टायर. पुरा टायरला मारून पुरा हात राड घेऊन एक साईड दोन साईड मारून ते ट्यूब वगैरे चेक करून 1020चा ट्यूब, त्या हवा वगैरे सोडून घेऊन त्याला ट्यूबला घासून घेऊन त्याला गरम प्याज सुलेशन प्याज लब्बर ते घेऊन लावून ट्यूबला गरम प्याज करायचं होतं. म्हणून गरम प्याजची मशीन ते खोलून घेऊन गरम करण्याकरता थोडा फुल टाईट करून घेतलं. टाईट फुल करून घेऊन आता डिझेल वगैरे घेऊन पुरा डिझेल टाकलं वाटेत. डिझेल वगैरे टाकून कागद घालून जाळ वगैरे लावले. गरम व्हायचं कारण काय दुसरं टायर तर बनवून ठेवलेलं होतं. हे आता झालं गरम प्याज पाहू शकता कसं झालेलं आहे बघा. पुरा फिनिशिंग केसात झालं रेडी. ते झाल्याच्या नंतर ह्या साईडला आमचा गणेश भाऊ टायर खोलत होता. आमचा कसं मारत आहे पाहू शकता आमच्या गणेश भाऊला. तर आम्ही आलो त्या एक टायरला हवा वगैरे लावून दुसऱ्या टायरला पावडर वगैरे मारून. त्याचा काय पंक्चर नव्हतं, खाली खोलपेटिंग होती. लंगोट गेलेला असल्यामुळे लंगोट काढून वस्तात दुसरं लंगोट आहे जो ह्या टायरला हवा वगैरे लावून त्याला लंगोट आणले. नल्ली जागी ट्यूबचे तुकडा देऊन फिट करून घेतल्या. त्याला रिंग लावल्या. रिंग लावून थोडा अर्धा पायाने बसून त्याला हातोडी वगैरे घेऊन पुरा रिंग बसून टाकलो. एक स्कूटी आलेली ती गणेश भाऊ ट्यूबलेस टायर असल्यामुळे पुरा हवा वगैरे पहिलीच भरलेली होती. त्याला चेक करत आहे. पुरा चेक करून घेत होता. तर एक टायर बारीक पंक्चर ट्यूबलेस होता. ट्यूबलेस पंक्चर वगैरे चेक करून आमचा गणेश भाऊ ते बघू शकता आमचं गणेश भाऊ कसा जुळत आहे. पहिले टोचन वगैरे घेऊन पहिले बत्ती वगैरे लावून घेऊन डायरेक्ट पंक्चर वगैरे कसं बनवत आहे पाहू शकता. हे ट्यूबलेस पंक्चर आमचा गणेश भाऊ फर्स्ट वेळेस बनिला. ॲक्टिवा स्कूटीला बनवून वगैरे घेऊन चला हे दुकान हे आमची नवीन टाकी आणलेली. असं फ्रेशर बघायला तो फ्रेशर किती आहे. इंजन वगैरे चालू घेऊन चला तिकडं त्या गाडीकडे जाऊन आमचे वस्तात टायर फिट वगैरे करून घेतले. टायर फिट वगैरे करून घेऊन चला आम्ही आले वस्तात. काय पुरा जॅक वगैरे उतरून घेऊन चला हे वस्तात गणेश भाऊ एक कार आलेली होती. गणेश भाऊ काय पुरा साफ करून घेत होता. गाडी साफ वगैरे करून घेऊन एक वरणा गाडीला पाणी वगैरे मी मारून घेतो होतं. गणेश भाऊ शूट करत होता. आमचा शूट वगैरे इर्टिका आल्याच्या नंतर पाणी गणेश भाऊ पुरा इर्टिकाच्या कारच्या मॅटिंगला पुरा वगैरे पाणी मारून घेऊन एक मॅटिंग दोन मॅटिंग झाली. पुरा एक साईड गाडीत पुसाचे कपडे वगैरे ते देऊन घेतला आमचा गणेश भाऊ. ते पाहू शकता. एक NS गाडी आलेली, त्याचे काय टायरेशन होंडाची कार आलेली होती. आम्ही मी आणि माझा भाऊ मिळून पुरा गाडी साफ वगैरे करून वरचा टॉप एंट्रियल व बाहेरचं पुरा साफ वगैरे करून गणेश भाऊ पुसत होता एक साईडनं चला आम्ही चाललो तो बाहेर म्हणून काय करा एकदम कॅन्सल. एक ट्रॅव्हल्स आलेले होते आश्रमध्येवाल्याचे पुरा त्याचे हे आमची व्यवस्था गाडीचे. त्याला ह्या गाडीला गिरीस वगैरे करून चला संध्याकाळची वेळ झालेली होती. आमचा मामा आलता. आमचा मामा कसा भांडला तर सगळ्याला भांडून कपचिप शांत बसून चला दुकान बंद करून आम्ही चाललो होतो घरलाही. आमचा गणेश भाऊ थोडा करत सामान वगैरे दुकानात ठेवून पुरा सामान
ठेवून मावजाला हे आमचा मामा थांबून बोलालता सगळ्याला, हे कर ते कर म्हणून बोलालता आमचा मामा. मावजाला दुकानचं पुरा आता सेटर लावायची बारी आली. मावजा हे आम्ही घरला जायचं व्हिडिओ शूट केलेलं होतं. व्हिडिओ शूट केल्याच्यानंतर काय आमचा मामा चहा प्याला आणि घालून सगळ्याला चहा वगैरे पाजू घालून मावजाला आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब आणि लाईक करा हीच आमची विनंती. आकाश पंक्चरवाला, कमालनगर. शुभरात्री.